संभाजीनगरमधून निघून आम्ही थेट पोचलो शेगाव येथे. तिथे आम्हाला 2 दिवस घालवायचे होते. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पवित्र शेगावमध्ये, जेथे आहे संत गजानन महाराज यांचे समाधी मंदिर. चला तर मग अनुभवूया शेगाव दर्शन. आयुष्यामध्ये शिस्त हवी असेल तर एकदा तरी शिस्त काय असते आणि स्वच्छता काय असते ते पाहण्यासाठी शेगावला नक्की विजिट करा. आयुष्यात भरपूर आपण अचीव करत असतो, पण शिस्त काय असते आणि मेन म्हणजे आपल्याला स्वच्छतेची किंमत काय असते ती जर पाहायची असेल तर शेगावला नक्की विजिट करा. इथलं वातावरण इतकं शांत आणि सकारात्मक आहे की मन आपोआपच प्रसन्न होतं. गजानन महाराज हे एक महान संत होते, ज्यांचा साधेपणा, सेवा आणि भक्तीचा ज्यांनी संदेश दिला. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास ठेवला नाही, पण लोकांच्या दुःखात नेहमी मदत केली. भक्तांचा विश्वास आहे की गणगण गणात बोते हा मंत्र उच्चारल्याने मन शांत होतं. मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी इथे आपल्याला प्रसाद सामुग्री आणि बऱ्याच वस्तू मिळतात. मंदिरात अतिशय स्वच्छता आणि शिस्त राखली जाते. रोज हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. मंदिरात येताच एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. इथली स्वच्छता, शिस्त, भक्तिभाव खूप सुंदर आहे. रोज हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. इथे मिळणारा महाप्रसाद म्हणजेच खूप साधा पण मनाला समाधान देणारा. हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मंदिर परिसरामध्ये छोटे छोटे असे बरेच मंदिरं आहेत आणि इतका मोठा परिसर असल्यानंतरसुद्धा आणि हजारो भक्त इथे रोज येत असतानासुद्धा इथे स्वच्छता आणि मंदिर व्यवस्थापन खूप सुंदर आहे. आपल्याला इथे आल्यावर खूप शांतीचा आणि आत्मशांतीचा अनुभव होत असतो. आयुष्यामध्ये आपण बरीच धावपळ करत असतो जगण्यासाठी, पण या परिसरामध्ये आल्यावर असं वाटतं की कुठेतरी थांबावं. पळापळ यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो, पण संत मंडळींच्या सहवासात आल्यानंतर खूप सुंदर असा आत्मिक अनुभव आपल्याला. तर हा होता माझा शेगाव दर्शनाचा अनुभव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणगणगणात बोते.